सरकारी नोकरी मिळवण्याचे उपाय. आज अनेक तरुण खूप मेहनत करतात, पण तरीही यश थोडं दूरच राहतं. वास्तुशास्त्र सांगतं, मेहनत आणि योग्य दिशा हे दोन्ही एकत्र आले तरच नशीब साथ देतं. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते. घरातील उत्तर दिशा स्वच्छ, मोकळी आणि प्रकाशमान ठेवा. या दिशेला जड कपाट, भंगार किंवा कचरा ठेवू नका. उत्तर दिशेला हलका हिरवा, पांढरा किंवा निळसर रंग शुभ मानला जातो. ही दिशा स्वच्छ असेल तर संधी स्वतःहून चालून येऊ लागतात. सरकारी नोकरीसाठी अभ्यास करताना बसण्याची दिशा खूप महत्त्वाची आहे. अभ्यास करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. पाठीमागे भक्कम भिंत असावी. यामुळे एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास स्थिर राहतो. आग्नेय दिशा अग्नितत्वाशी संबंधित असते. ही दिशा ऊर्जा आणि कृतिशीलतेची असते. आठवड्यातून एकदा या दिशेत दिवा लावा. यामुळे आळस कमी होतो आणि मेहनत करण्याची ताकद वाढते. घरात पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. दररोज सकाळी 2 मिनिटे डोळे बंद करून मनात म्हणा, मी योग्य सरकारी नोकरीसाठी पूर्णपणे पात्र आहे. वास्तू आणि मन एकत्र काम करू लागतात. घरातील आरसा आत्मविश्वासाशी जोडलेला असतो. अभ्यासाच्या टेबल समोर आरसा नसावा, पण घराबाहेर पडताना स्वतःकडे आरशात पाहणं आत्मविश्वास वाढवतं. अभ्यासाची पुस्तके नेहमी नीट रचून ठेवा. फाटलेली, जुनी आणि नको असलेली कागदपत्रे वेळोवेळी काढून टाका. वास्तुशास्त्र सांगतं, अव्यवस्था म्हणजे अडथळे. गुरुवार हा ज्ञान आणि प्रगतीचा दिवस मानला जातो. गुरुवारी पिवळ्या रंगाचा रुमाल, वही किंवा पेन वापरण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास पिवळ्या फुलांचा दिवा लावा. हा उपाय बुद्धी आणि भाग्य दोन्ही जागृत करतो. वास्तू उपाय तुमच्यासाठी दार उघडतात, पण त्या दारातून आत जाण्यासाठी मेहनत, सातत्य आणि विश्वास स्वतःलाच ठेवावा लागतो. जर तुम्ही खऱ्या अर्थाने सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल तर या चॅनलवर आपण अशाच शास्त्राधारित आणि प्रभावी उपायांवर बोलणार आहोत. योग्य दिशा मिळाली की मेहनतीला मार्ग सापडतो, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.